श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सर्वांचे स्वागत. गीता जयंतीनिमित्त भगवद्गीतेला वंदन करून आणि भगवान श्रीकृष्णांचे स्मरण करून आज मोक्षदा एकादशीच्या शुभमुहूर्तावर आपण श्रीकृष्णद्वैपायन ब्रह्मर्षी वेदव्यास विरचित आणि विघ्नहर्त्या भगवान गणेश लिखित महाभारत या ग्रंथराजाचे वाचन सुरू करूया. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्व या पहिल्या पर्वातल्या पहिल्या अध्यायाचे म्हणजे अनुक्रमाणिका पर्वाचे क्रमाक्रमाने वाचन करूया. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वती चैव ततो जयमुदीरयेत्. नारायणाला, नरश्रेष्ठ नराला आणि देवी सरस्वतीला नमस्कार करून नंतर जय नावाच्या इतिहासाचे पठण करावे. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमः पितामहाय. ओम नमः प्रजापतिभ्य. ओम नमः कृष्णद्वैपायनाय. ओम नमः सर्व विघ्न विनायकेभ्या. एकदा नैमिषारण्यामध्ये कुलपती शौनकांच्या 12 वार्षिक सत्रात कठोर तपश्चर्या करणारे ब्रह्मर्षी सुखाने विश्रांती घेत बसले असता उपनिषदांचे रहस्य अवगत असलेला आणि पुराणांमध्ये पारंगत असलेला सूतपुत्र लोमहर्षण सौती त्यांच्याकडे आला. नैमिषारण्यात वास्तव्य करणाऱ्या त्या ब्रह्मर्षींच्या आश्रमामध्ये असलेल्या सौती भोवती अद्भुत रमणीय कथा ऐकण्याच्या लालसेने तपस्वी गोळा झाले. सौतीने तेथे जमलेल्या त्या सर्व ऋषींना अभिवादन केले आणि हात जोडून आपली तपश्चर्या निर्विघ्नपणे चालली आहे ना अशी त्याने ऋषींना पृच्छा केली. त्याच्या या उपचारामुळे संतुष्ट झालेल्या त्या ऋषींनीही त्याचा आदर सत्कार केला. नंतर ते सारे तपस्वी आसनावर बसल्यावर त्यांनी दर्शविलेल्या एका आसनावर सौती मोठ्या विनयाने बसला. आसनावर बसून थोडी विश्रांती घेतल्यावर कथांची प्रस्तावना करीत कोणा एका ऋषीने सौतीला विचारले, सौते, तू कोठून आलास आणि हा वेळपर्यंत तुझे वास्तव्य कोठे होते हे जाणून घेण्याची माझी इच्छा आहे. माझी जिज्ञासा तू तृप्त कर. तपश्चर्येच्या योगे ज्यांची अंतःकरणे पवित्र झाली होती अशा त्या ऋषींच्या मोठ्या सभेमध्ये सौतीला ऋषीने असा प्रश्न विचारला असता बोलण्यामध्ये चतुर असलेला सूतपुत्र सौती त्यांच्या चरित्राला अनुलक्षून म्हणाला, परीक्षितपुत्र राजर्षी जन्मेजयाने आरंभिलेल्या सर्पसत्रामध्ये त्या नृपश्रेष्ठासमोर कृष्णद्वैपायन व्यास महर्षींनी महाभारतात अंतर्भूत झालेल्या विविध अद्भुत रम्य पवित्र कथा सांगितल्या. वैशंपायनांनी पुन्हा सांगितलेल्या त्या कथा मी ऐकल्या. त्यानंतर मी अनेक तीर्थांचे दर्शन घेतले. तीर्थाटन करीत असताना पूर्वी कौरवांमध्ये व पांडवांमध्ये जेथे युद्ध झाले होते व जेथे ब्राह्मणांचे नित्य वास्तव्य असे अशा समंत पंचक नावाच्या परमपावन देशामध्ये मी गेलो आणि आता आपली भेट घेण्याच्या इच्छेने मी आपणाकडे आलो आहे. दीर्घायुषी असलेले आपण सर्व ब्रह्मर्षी या सत्रामध्ये सूर्याप्रमाणे आणि अग्नीप्रमाणे तेजाने तळपत आहात. आपण सर्व सुस्नात आहात.
शुचिरभूत आहात. जपजाप्य आटोपून आपण होम हवन केले आहे. सुखासीन असलेल्या आपणास मी काय कथन करू ते सांगा. पुराणातील धर्म आणि अर्थ या पुरुषार्थांचे विवेचन करणाऱ्या पवित्र कथा मी आपणास सांगू का, की थोर राजांची आणि महानुभव ऋषींची चरित्रे सांगू. त्यावर ऋषी म्हणाले, द्वैपायन महर्षींनी देवांना आणि ब्रह्मर्षींना एक प्राचीन आख्यान सांगितले होते. त्या आख्यानाचे श्रवण केल्यावर सर्वांनी त्याची फार तारीफ केली होती. स्वरूपाच्या व आशयाच्या दृष्टीने रमणीय असलेल्या पदांनी आणि विविध पर्वांनी नटलेल्या आत्मतत्वज्ञानासारख्या अतर्क्य अर्थांचे म्हणजे विषयांचे आकलन होण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रमाणांनी समृद्ध झालेल्या वेदांमधील अंतर्गत आशयाच्या विवरणाने मंडित झालेल्या भारत नावाच्या परमोत्कृष्ट आख्यानाची चारही वेदांचे तात्पर्य जिच्यामध्ये सामावले आहे अशी अभ्युदय करणारी व चित्ताची शुद्धी करणारी संहिता अद्भुत कर्मे करणाऱ्या व्यास महर्षींनी तयार केली होती. विविध ग्रंथांमध्ये समाविष्ट झालेल्या ज्ञानाचा अंतर्भाव असलेली पदे व अर्थ यांच्या समुचित उपयोगाने सुसंस्कृत झालेली व अनेक शास्त्रांच्या आधारामुळे उद्दीपित झालेली भारती म्हणजे वाणी व्यास महर्षींनी तयार केलेल्या संहितेच्या रूपाने आविष्कृत झाली आहे. अशी ही भारत नामक इतिहासाची संहिता जन्मेजयाच्या सत्रामध्ये महर्षी व्यासांच्या अनुज्ञेने वैशंपायनांनी तेथे जमलेल्या राजांना कथन केली होती. ही संहिता श्रवण करण्याविषयी आम्ही उत्सुक आहोत. सौती म्हणाला, आद्य पुरुष ईशान म्हणजे महेश्वर यज्ञामध्ये अनेक ऋत्विजांनी ज्यांचे आवाहन केले आहे असा, अनेक सामग ज्याची स्तुती स्तोत्रे गात आहेत असा, जो सत्यरूप एकाक्षर ब्रह्म आहे असा, जो अव्यक्त ही आहे आणि अव्यक्त ही आहे, जो सनातन आहे, जो एकाच वेळी सत आहे आणि असत सुद्धा आहे, जो सच्चयावत श्रेष्ठ कनिष्ठ वस्तूंचा निर्माता आहे, जो पुराण आहे, जो व्ययरहित विनाशरहित आहे, स्वतः मंगल असूनही जो मंगलाची निर्मिती करतो असा श्रेष्ठ दोषरहित स्वभावशुद्ध अखिल चराचर जगताचा गुरु, जो ऋषिकेश हरी त्याला नमस्कार करून सर्व विश्वाकडून गौरविल्या गेलेल्या अद्भुत कर्मे करणाऱ्या महात्म्या व्यास महर्षींचे पवित्र मनोगत मी आता आपणास सांगणार आहे. काही कवींनी हा इतिहास पूर्वीच वर्णन केलेला आहे. इतर काही कवी विद्यमान काळात त्याचे कथन करीत आहेत आणि दुसरे आणखी काही कवी या इतिहासाचे भावी काळात कथन करतील. या इतिहासाच्या रूपाने तीनही लोकांमध्ये अतिशय श्रेष्ठ प्रकारचे ज्ञान सुप्रतिष्ठित झाले आहे आणि या ज्ञानाचा काही वेळा विस्तार करून आणि काही वेळा संक्षेप करून ब्राह्मण ते स्मृतीमध्ये सामावून ठेवीत असतात. हे ज्ञान अन्वर्थक शब्दांनी युक्त आहे. त्याचप्रमाणे ते वैदिक व लौकिक संकेतांनी युक्त आहे. छंदशास्त्रातील अनेक वृत्तांनी ते नटलेले आहे आणि म्हणून प्रज्ञावंतांना ते प्रिय आहे. सर्व तेज लुप्त झाले असता दृष्टीला काहीही दिसत नाही अशी अवस्था झाली असता आणि सर्व दिशा अंधकाराने व्याप्त झाल्या असता प्राणीमात्राचे अविनाशी बीज असलेले एक फार विशाल अंड म्हणजे ब्रह्मांड निर्माण झाले. युगाच्या आरंभी प्राण्यांच्या जन्माचे निमित्त असलेल्या त्या
ब्रह्मांडाला महद्दिव्य असे म्हणतात आणि या ब्रह्मांडाच्या आधाराने सत्य, तेज आणि सनातन ब्रह्म नांदतात असे वेदवाक्य आहे. आज आपण इथे थांबूया. याचा पुढचा भाग उद्या वाचूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. बाजूच्या बेलवर क्लिक करा. लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये तुमचे विचार नक्की कळवा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.